हाय फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत सह्याद्रीमधील अशा ठिकाणी ज्याला भटक्यांची पंढरी असे म्हटले जाते, म्हणजेच हरिश्चंद्रगड. पावसाळा असल्यामुळे येथील निसर्ग बघण्यासारखा झाला आहे. डोंगरावरून उतरणारे धबधबे खूप सुंदर दिसतात. पावसाळ्यात येथे उमलणारी फुले अप्रतिम शोभून दिसतात. आम्ही सकाळीच येथे आलो असल्यामुळे सूर्योदय अनुभवता आलेला नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे तो दिसणार देखील नाही. हरिश्चंद्राचा इतिहास प्राचीन आहे. अंदाजे 6व्या शतकापासून या गडाचा उल्लेख सापडतो. चालुक्य, यादव, मोगल आणि पुढे मराठ्यांच्या काळात या गडाला महत्त्व होते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे स्वतःमध्ये एक वास्तुकलात्मक चमत्कार आहे. मंदिराच्या भिंतीवर देवदेवतांची आणि हत्तींची शिल्प कोरलेली दिसतात. या मंदिराची रचना इतकी अप्रतिम आहे की कितीही वेळा पाहिलं तरी नजर हटत नाही. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या शेजारी प्रसिद्ध केदारेश्वर गुफा आहे. या गुफेत पाण्याने वेढलेले एक विशाल शिवलिंग आहे. पूर्वी ते 4 दगडी खांबावर आधारलेले होते, परंतु आज फक्त एकच खांब शिल्लक आहे. असे मानले जाते की प्रत्येक खांब एक युग दर्शवतं. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. लोककथेनुसार जेव्हा हा शेवटचा खांब पडेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल असे म्हटले जाते. कोकणकडा हे हरिश्चंद्राचे मुख्य आकर्षण आहे, पण त्या दिवशी पावसामुळे ते पूर्णपणे धुक्यात दडले होते. अशा या निसर्गरम्य हरिश्चंद्राचा प्रवास खरंच मनाला आनंद देणारा आहे. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम असलेले हे ठिकाण एकदा तरी नक्की भेट द्यावं असं आहे.